नमस्कार. कशात सर्वजण मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. तर तुम्ही आता सगळे गावचे व्हिडिओ पाहताय. तर हे सासूबाईंना आम्ही मिरजला इथे त्यांचं ऑपरेशन झालेलं गुडघ्याचं आणि आता रूटीन चेकअपला आणलेलं. मग झालं रूटीन चेकअप. आणि इकडेच माझी छोट्या नंदेची मुलगी भाची राहते, सारिका नाव आहे तिचं. तर आम्ही हॉस्पिटलला आल्याच तिचा फोन आला, मामी घरी येऊन जावा सगळे तुम्ही, म्हणजे जेवणच बनवते. आणि तिने ॲक्च्युली महिनाभर आता ह्या सासूबाई ॲडमिट होत्या, तर तिचं घर बघा एवढ्याच अंतरावर होतं. तर खूप मेहनत घेतली तिच्या मिस्टरांनी कारण माझे मिस्टर आणि 2 नंबरचे दीर हे 3 नंबर लास्टचे दीर असे राहत होते आईसाठी हॉस्पिटलला. तर ती गरम गरम जेवण नाश्ता घेऊन यायचे ते लोक, नवरा बायको, भाची आणि तिचे मिस्टर. तर दाखवेल मी पुढं तिला. आता घरी आम्ही पोचतोय. बरोबर आहे ना? लिफ्ट हा लिफ्ट एवढं छोटं लिफ्ट. चला चला आजी. नाही राहू दे नकोच बोललेली वैशालीला. नाही मी यांना कर म्हणलं होतं, यांनी ते त्यांना दाखवून येणार होतं ना. मग म्हणलं सकाळीच करून ते 60 पाहिजे दावत असता काय बा दीदी पण या लग्नाला सगळ्यांना सांगायचं, पण आई पडले म्हटले आनंदाच. आशीर्वाद द्या, म्हणजे परीक्षेसाठी आशीर्वाद द्या. यशस्वी हो. ते बघ तसं पसवलंय. वर्ष झालं हा कसं आपण मन वाजत कुठे दिसलं पासून लेप ना. नाही असं स्ट्रेट जायचं, रोड क्रॉस करून जायचं. रोड येते ना. आता वेळ होते राधा काकूल शेळा करून मला सांगा एवढं लवकर. तेव्हा लोकांना जमणार नाही. मुंबईला धाडस आहे. 7 तासात पोहोचलो आहे. 6 तासात गाड्या रस्त्यावर संपल्या. आता हे बांधलेलं समोर होते. हा हे समोर बांधले. इकडून पण रस्ता होता का असा? इथून जवळ आहे शॉर्टकट. कधी गाडी येत नाही म्हणजे ना. पुढे घ्याय लिफ्ट लागे बस. दाखवले आलतो की तात्या मी. बरे म्हणजे ही सगळी प्लॉटच आहे व जागा. ओपन पीस आहे. बनवला बोला पुढे चष्मावाला पुढे आहे ना. चल जरा चेअरमन बघिनात की डांब वगैरे नाही. चला ठीक आहे.
गावाकडे चाललं गाव. त्यानं ओळखला नाही. इथे आता आम्ही आलेलो भाचीच्या मिस्टरांना भेटायला आणि भेटलं आम्ही गाडीतच भेटले पाहिलं असेल तुम्ही. आणि आता रिटर्न आम्ही बेरनाळला निघालो. तर मला जायचं होतं जांभवणीला, पण आता एवढ्या रात्री अंधारात मिस्टर गाडी चालवत ऑलरेडी इकडेच आम्हाला 8 वाजलेले आणि भरपूर बाहेर थंडी होती. मग निघालो आम्ही बेरनाळकडे जायला. पुन्हा 1 तासाचा प्रवास आहे. 10 किलोमीटर किती गाडी 8 झाला म्हटलं थांबा म्हणा जरा 5-10 मिनिट. तुम्हाला हॅलो, हां बाळा बोल. नाही फोन आहे, मी झोपा काढत बसले. अजून प्रवासातच आहे आज पण. आईला घेऊन आलोय. मिरजला आलतो रे दवाखान्याला आज दिवसभर. चेकअप वगैरे केलं, व्यायाम करून घेतला, ते पावलं चालायचा. घरात नाहीच, ती प्रयत्नच नाही करत. गेला की आता. इथं होणार आहे दुकान. हे काय? हा ना ग, आपलं गिराईक बसलं होतं. नाही आपली तेवढी येते ते इथपर्यंत येत नाही ते. हा ना. पटकन म्हणा काय आहे ना गरजेचं. रात्री आम्ही आल्यावर लगेच आलाय हे करत आहे ना. पोलीस पण काय पैसे घेते ते सोडते ते. सकाळी तिला म्हणजे काय दरवाजाच्या जमेल का? थांबा नंतर आपण कुठे म्हटलं आली डॉक्टरला 5,000 केलं आहे. काय लागलं? जरा महाग उचला, जरा महाग उचला मग जरा पायदर बाबा. लगेच इथे पाहिलंत ना तुम्ही. सकाळी आम्ही घेऊन गेलो, पूर्ण दिवस गेला. आणि त्यांना असं चेअरवर एक चेअर केली आहे, लोखंडी चेअर. कारण ते कुणाच्या खांद्यावर पण असं बसवून म्हणलं तर त्या घाबरतात, नको नको म्हणून. मग त्यांना अशी चेअरवरती बसवून सगळेजण चेअर पकडतात आणि मग असे ठेवतात बेडवर. तर छोट्या दिरांनी आमच्या खरंच खूप खूप मेहनत घेतली त्यांनी. म्हणजे पूर्ण बेड रेस असल्यामुळं त्यांचे सर्व सेवा शुश्रूषा करतात. आणि आमच्या सासूबाईंचा स्वभाव पण ना
खूप आता त्या वयाने वयस्कर पण झालेत, पण स्वभाव पण त्यांचा खूपच असा हे आहे, तापट आहे. त्याच्यामुळं तेच पण सहन करावं लागतंय त्यांना आणि हे पण करावं लागतंय. तर या आल्या त्यांच्या बहीण हिरा मावशी. मग 10 पावलं. गुड मॉर्निंग. सकाळचे 6 वाजलेले, 5:30. आम्ही झोपलो पहा आणि उठलो पहा लगेचच. जाऊबाईची पण आंघोळी झालेली माझी आणि अंधार होता. एवढी तोंडातून वाफा येत होत्या, खूप थंडी होती मॉर्निंगला. हे पहा मिस्टर करत होते, ते काय कॅमेऱ्यात आलेलं नाही आहे. तसंच जपते. बसले. आता काय केलं आंघोळ केली वर सुरू झालं. बस झालं जावा नीट केलाय, उपीट केलाय. दोघंच आहे. ती स्वतः पण हे करतच नाही हो. म्हणजे आता आपला एवढं सगळं त्यांच्यावर. चिडखोरपणा जास्त आहे ना, त्याच्यात प्रेमाने घेत नाही ती. म्हणजे करावं त्रास होतोय पण तरी प्रेमाने जर बोललं ना होऊ शकते, पण ती नाही ऐकत ना, चिडचिड करते. आता ते डायपर चेंज करायचं बरोबर फिरवत फिरवत उलट करत करत आणून ते पॅक करायचं असं आहे. होत होतं तोंडात आंघोळी करताना वाफा येत होत्या. मी बंडू उठला तेव्हाच उठलेली, मला गैरीने नाही लागली. आवाज सगळ्यात येत होता, तुम्हाला ते ओरडत होत्या बाबा बाबा. दिलीप भाऊजी म्हणते मला लक्ष देते नाही म्हणून ती तशी हे पण करते. आता पाठी गेलं आहे पण चालू आहे की नाही काय माहिती. चालू नाही वाटत. विचारा राऊंड तर मारून जायचं. हे तर लावलं त्यांनी सिलेंडर नाही वाटत. हाय हाय काय बोलला तो कुठं आहे? तिकडं बसलेला खालीवाला बोलला. पुढे नाही ना, काढून ठेवले ना कुठलं काय. उद्घाटन फक्त केलं झोपली ना व्यवस्थित, मग ते सगळं बरोबर होतं. उशी बाहेर ती काढून घ्यायची आणि मागं सगळं पाठीवर झोपायला. जेव्हा टी व्ही बघायचं आहे तेव्हाच ती बसायची. तर आम्ही पुन्हा निघालो आईच्या माहेरी जांभुळणीकडं, आणि तिकडे आम्हाला करसुंडी लागतं. तर दर्शन घेऊन आम्ही आता मॉर्निंगला मुंबईकडे निघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आणि हे शॉर्ट्ससाठी बनवलेले मी
छोटे छोटे. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.